फ्रेंडशिप डे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र यावर्षी एबीपी माझ्यासोबत दोन अशा मैत्रिणी फ्रेंडशिप डे करणार आहेत. ज्या मैत्रिणींची नावं मी आता तुम्हाला सांगणार नाहीये. त्या मैत्रिणीतल्या एकीला मी आज भेटवणार आहे. सुषमा अंधारे आहेत. ताई, तुमच्या मैत्रिणी आज येणार आहे आणि धम्माल करायची. बाकीच्या मैत्रिणी पोहोचायच्या की अजून, त्यांची आपण वाट बघूया जरा. सो यांची अत्यंत जवळची मैत्रीण इथे आली आहे आणि तुमच्या दोघींसोबत आज एबीपी माझा फ्रेंडशिप डे साजरा करणार आहे. तू कॅमेरा बंद कर बाबा, तू कॅमेरा बंद कर बाबा. तू यांच्यासाठी मला इथे बोलवलं. मला आधी तर सांगा, मी आलेच नसते, मी आलेच नसते. मलाही बोलायचं नाही तुझ्याशी. अहो, पण आपलं ठरलं होतं की आपण फ्रेंडशिप डे तुमच्या दोघं. मी फोनवर सांगितलेलं माझा इथे येणार आहे, मी आलेच नसते. आपण मी फोनवर सगळ्यांना सांगितलेलं, दोघींना सांगितलेलं की मी आपण असा फ्रेंडशिप. सुषमा ताई, असं प्लीज नाही, असं नाही. कारण नाही, आपलं ठरलेलं की आपण आता असं करणार आहोत म्हणून. ही मैत्रीण येणार असती तर मी आलेच नसते. तू कॅमेरा बंद कर रे बाबा, तू पहिला कॅमेरा बंद कर. सुषमा ताई, आता आपण आलोय तर एक छोटासा गप. आपलं पण ठरलं होतं की आपण येणार आहोत. या दोघी मैत्रिणी म्हणजे सगळ्यांची वाट लावणार आहेत आणि यांच्याच सोबत आज गप्पा मारणार आहोत आपण. बाहेरचा प्रँक बघून मीच घाबरलेले. खरंच या दोघी आज बोलणार की नाही बोलणार, पण खरंच वेगळ्या पक्षात काम करतायत, वेगळ्या भूमिका बजावतायत, कुटुंब सांभाळतायत, मात्र मैत्री ही तेवढीच टिकवून ठेवली आहे. याच दोघींशी आज आपण फ्रेंडशिप डेच्या निमित्तानं गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्यातली मैत्री वेगवेगळ्या पद्धतीनं उलगडणार देखील आहोत. तुमच्या दोघींचंही स्वागत आहे एबीपी माझं. सुषमा अंधारे आहे, रुपालीताई पाटील आहेत. त्यांचे पक्ष सांगायची आत्ता गरज नाही, कारण आम्ही फ्रेंडशिप डे साजरा करतोय. दोघींची मैत्री आधी कशी सुरू झाली, कारण अनेकांना माहितच नाही की तुमची मैत्री कशी सुरू झाली ते. मी रुपाली ठोंबरेंना आधी अजिबात भेटलेली नाहीये, पण झालं असं की माझा प्रवेश झाला आणि नेमक्या त्याच काळामध्ये तिने स्विच केलं होतं मनसे टू एनसीपी आणि त्या सगळ्या सिच्युएशनमध्ये ती एका प्रचंड मोठ्या ट्रोलिंगला सामोरं जात होती आणि तसंच काहीसं ट्रोलिंग माझ्याही बाबतीत होतं. महिला म्हणून ते दोघींनाही पॅनिक करणारं होतं आणि जोडणारा सुद्धा धागा होता. आणि मला आठवतं की मुंबईवरून येताना पहिला फोन केला अभिनंदनाचा की ताई, तुम्ही वेगळ्या पक्षात आहात, पण तुमचं मनपूर्वक अभिनंदन. ट्रोलिंगला अजिबात भीक घालू नका, लढत राहा आणि आम्ही आहोत सोबत. योगायोगाने महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र बसलो. आणि त्यानंतर जेव्हा महाप्रबोधनाच्या सभा सुरू झाल्या आणि जळगावला सभा होती, गुलाब पाटील माझ्याबद्दल थोडेसे जरा लाईन सोडून बोलायला गेले. तिने डायरेक्ट गुलाब पाटलांची जी काढली तर माझ्या घरातले पण असे बघत होते की म्हणजे ढाल म्हणून उभी, मैत्रीण ढाल म्हणून उभी दिसली. इतक्या असं कोणी अंगावर जाऊ शकतं आणि त्या पद्धतीने गुलाब पाटलांच्या अंगावर. मग त्याच्यानंतर संजय सिरसाटांचा एक इन्सिडेंट झाला. त्याही वेळेला रुपालीने पक्ष न बघता, काहीही न बघता, ज्या पद्धतीने एक मैत्रिणीचा तो धर्म निभावला की फ्रेंड्स आर दोज हू शेअर्स नॉट ओनली अवर जॉयज बट ऑल्सो अवर सारोज. की मित्र ते असतात की जे फक्त आणि फक्त तुमच्या सुखात नाही तर तुमची दुःख सुद्धा न सांगता समजून घेतात, ते तुमचे मित्र असतात. त्या न्यायाने ती उभी राहिली. जेव्हा माझ्यावर वैयक्तिक कौटुंबिक पातळीवर येऊन हल्ले करायचा प्रयत्न झाला तेव्हा सुद्धा ताकदीनं रुपाली सोबत होती. मग कधी कधी तर कोर्टाच्या काही केसेस आहेत तर मग त्या नोटिसा पाठवायच्या आहेत. अर्थात तिच्यापेक्षा माझा भाऊ चांगला वकील आहे असं माझं म्हणणं आहे. मी यांची वकिली वगैरे केली आहे प्रॉपरली. हो, केली आहे मी, पण तिला मी नाही आवडत. तिला तिचा भाऊच आवडतो वकील म्हणून. तुम्ही मैत्रीण म्हणून आवडता. हा, मी मैत्रीण म्हणून आवडते. आता त्यांनी बरंच कौतुक केलं. एक मैत्री म्हटलं की आपण साथ देतो, पाठिंबा देतो, कुठे जळफळाट नसते किंवा वेगळ्या आपल्या अपोजिट मध्ये एखादी व्यक्ती दिसलं तर आपण निदान एक वेगळी भावना आपल्या मनात असते. हे इथे दिसत नाही त्यांच्या बोलण्यातून. तुमची यांच्याशी मैत्री कशी आता, कशी ती सुरू झाली? माझी तिच्यासोबत मैत्री खूप खूप म्हणजे खूप छान आणि खूप चांगली. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी सांगते,
की तिने जे सांगितलं की महाविकास आघाडीमध्ये जेव्हा आम्ही बसलो किंवा त्या बसल्यानंतर की तिला जे ट्रोलिंग किंवा जे बोलत होते तर त्यावेळी मला नेहमी सारखं वाटायचं का महिलांनीच फेस करायचं. म्हणजे आम्ही घर सांभाळून एक महिला तिथे बोलतीये, बरं ती असंही नाही की ती कुणाला विनाकारण बोलतीये किंवा राजकारणामध्ये जी टीका करते त्या पद्धतीने तिची ती बोलण्याची पद्धत स्टाईल आहे. परंतु जेव्हा गुलाबराव पाटलांनी मला वाटतं तो जो शब्द वापरला होता ना त्या जागेवर मी म्हटलं की अरे आज हे हिला बोललेत उद्या मला बोलू शकतील. मी जर कोणाच्या मदतीला गेले नाही तर माझ्या मदतीलाही कोणी येऊ नये. हे गिव्हन टेक. पण त्याच्या आधी अनेक महिला होत्या की राजकारण. हो पण मग तुम्हाला आठवत असेल की दीपाली सय्यद वगैरे असतील तर त्यांनाही जर कोणी वाईट बोललं कुठल्याही महिलेला कोणी बोललं तर त्यावेळी मी त्यांच्या मदतीला गेलेली आहे. आपण राजकीय चर्चा सगळ्या बाजूला ठेवूया. पर्सनल आयुष्य एक वेगळं असतं, राजकीय आयुष्य वेगळं असतं आणि प्रोफेशनल आयुष्य वेगळं असतं. तुम्ही पर्सनल आयुष्यात कशा मैत्रिणी आहात? असं आम्ही मैत्रीमध्ये तुम्हाला सांगते की तिचं आम्ही गेलो होतो तेव्हा डोकं दुखत होतं. मी म्हणलं काय तुझं आलो नाही तर डोकं दुखतंय तुझ्या डोक्यात ना डोकं डोकं पण आहे म्हणून जे डोकं दुखत होतं ना, ते मी दाबून दिलं मालिश केली की माय डोकं कोणाचं दुखत होतं आणि कोण लावत होतं? तेच म्हणते की मला डोकं आहे म्हणून ते दुखत. मला वेगळं काय म्हणायचं काय ना? नाही नाही मला काही नाही म्हणायचं. ते तिच्याबरोबर पण नाही मला. हा आणि म्हणजे तिचं जे डोकं आहे असं जे ती सांगतीये ना ते डोकं मी दाबून दिलं. तुमच्यावरती वेळ आली डोकं दाबायची एक्झॅक्टली. आणि ते थांबलं असेल हा? आणि मी असं तसं नाही दाबलं, असं प्रेमाने थोडं प्रेशर बाम. गेलो भारी किस्सा होता. आम्ही टॅक्सी केली. आम्ही म्हणजे बाहेर असंच गेलेलो आणि टॅक्सी केली. ती ड्रायव्हरच्या शेजारी बसली होती. ड्रायव्हर सांगत होता की मॅम आप सीट बेल्ट लगा लीजिए, ट्रॅफिक वाला देखेगा. म्हणता ट्रॅफिक वाल्याने बघितलं. ट्रॅफिक वाला जवळ आला. गाडी नीचे उतरो. तेवढ्यात तिने फक्त बेल्टला हात लावला. तिने बेल्ट लावला नव्हता, तिने बेल्टला फक्त हात लावला. समोरून ट्रॅफिक वाला म्हणतोय सीट बेल्ट क्यों नहीं लगाया. तर ही सांगते अरे लगाया था ना, तुमको देख के निकाला है. नहीं मी लगाया म्हटलं. हाँ उसने लगाया था निकाल. मनीषा लगेच म्हणाली अरे लगाया तो था. ड्रायव्हरला कळलं. ड्रायव्हरला हा लगाया था. ड्रायव्हर पण तुमच्या ह्याच्यात अरे ट्रॅफिक वाला बिचारा भंजाळून गेला की सोडलं की नाही मग तुम्हाला की तसंच? फुकट मध्ये नो दंड. रुपाली म्हणल्यावर काय सोडलं. नाही म्हणजे मी जो केला ऍक्च्युली दंड भरायचा नव्हता आणि मला हिने तिथं ती साथ दिल्यामुळे माझं जे खोटे आहे ना ते रेटून खरं झालं. पण त्या माणसाला लक्षात आलं पोलिसाला की आपण बघितलं नाहीये. आता ही काय म्हणाली की मग माझी जी बाजू होती खोटी असेल काय असेल तर ती तिने सांभाळून घेतली. तसं बऱ्याचदा मी तिला सांभाळून घेत असते. मग मला माध्यमे विचारतात की काय रुपालीताई काय निर्णय घेणार काय नाही, तर त्यावेळेला मी बऱ्याचदा सांभाळून घेतलेलं असतं. म्हणजे एक मैत्रीण आपल्या बहिणीसारखी पण आहे. लाडक्या बहिणी तर तुम्ही आहातच. प्रश्नच नाही. म्हणून तर लाडकी बहीणवर हिने बोललंच नाही पाहिजे मी तिला म्हणलं होतं. आणि सहसा ती बोलत नाही. ती कशी काय बोलली आणि ती जे काही म्हणजे रुपाली चाकणकरच्या बाबतीतला अनुभव सांगते ना तिने तो अनुभवलाय. ती माझ्या आधी एनसीपी मध्ये होते म्हणून ती तिथे रेटून बोलते आणि तिला त्या गोष्टीचा आहे. एक मिनिट, मी जो रुपाली चाकणकर बद्दलचा अनुभव सांगते तो खोटा आहे का? नाही, खरं आहे. हा, मी किती वेळा त्यांच्याकडे मदत मागितली, मिळाली का ती? म्हणजे महाविकास आघाडीमध्ये महिला आयोगाला असताना अनेक वेळा गुलाबराव पाटील. बरं मला काय म्हणायचंय, मैत्रीण म्हणून ना खरं बोलायचं. त्यांचा फड इथेच रंगतोय लगेच. मैत्रीण म्हणून खरं सांगायचं. देवा शपथ खरं सांगेल. असं नाही का वाटत की चाकणकरमुळे बऱ्याच संधी हिरावल्या गेल्या? नाही शेअरिंगच आहे. चाकणकर मुळात नगरसेवक नव्हती, मी नगरसेवक राहिलेली आहे. त्याच्यामुळे मी चाकणकरला माझी कॉम्पिटिटर समजत नाही. परंतु हिनी जे महिला आयोगाच्या खुर्चीवर बसणारं जे दुःख सांगितले ते प्रत्येक महिलेला वाटणार. तेव्हा पण त्यावेळी तिने मला सांगितलेलं की बघ रुपाली, जेव्हा गुलाबराव पाटलांचं की असं नाहीये, महिला आयोगाने त्वरित दखल घेणं गरजेचं आहे. ती दखल घेतली गेली नव्हती. तेव्हा मी तिला असं सांगितलं नको घेऊ दे, आपली दखल आपण लेंगे, तू टेन्शन मत ले. दखल आपण लेंगे. नाही, पण मग असं असताना पक्षात सगळीकडे जेव्हा संकट असतं तेव्हा यत्र तत्र सर्वत्र
रुपाली ठोंबरेंची रुपाली दिसते. पण पक्षात ज्या वेळेला लाभाची पदं असतात तेव्हा मात्र यत्र तत्र सर्वत्र चाकणकरांची रुपाली दिसते. यापुढे ह्याचं मैत्रीण म्हणून तसं एक्झॅक्टली नक्कीच प्रश्नच नाहीये, पण यापुढे ते दिसणारच नाहीये. कारण का तो याच्यामध्ये सांगते की हिनी जे काही प्रॉब्लेम सांगितले ते खोटं सांगितलेलं नाही. आशीर्वाद देते आज हो, फ्रेंडशिप डेच्या दिवशी मैत्रिणीने म्हणूनच सुषमा अंधारे माझी मैत्रीण आहे, रुपाली चाकणकर एका पक्षात असून माझी मैत्रीण नाहीये. ह्या पे दोस्ती घट्ट इथेच ग. शेवटी विचाराचा विषय. या दोघी जेव्हा राजकारणावर बोलायला जातात तेव्हा प्रचंड बोलताना आपल्याला दिसत आहेत. मात्र आता मी या दोघींच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर येणार आहे. कोण स्वयंपाक खूप चांगलं करतं? मी स्वयंपाक करत नाही. काय करतायत असं चांगलं यांच्या? काही नाही, मला का मला फक्त कुकर लावताना चहा बनवता येतो आणि म्हणूनच ही बाई मला सारखी नावं ठेवते की माझ्या भावाला तू उपाशी मारते. मी म्हणते लय लाडकी बहीण आहे ना, घरी येऊन स्वयंपाक करायचा, उगीच मला नाही तुम्ही हे सांगायचं. फार लाडाचा आहे आणि महत्वाचं म्हणजे सहनशील आहे की तो हिला सहन करतो म्हणजे किती सहनशील आहे विचार. की मला म्हणायचंय की जगान जगू द्या, आपण मैत्री केली, आपल्या एकमेकांवर खूप जीव आहे म्हणून मी असंच कर तसंच कर हे मी नाही म्हणत, तीही नाही म्हणत. पण ती जी माफ करण्याची तिची जी वृत्ती आहे ना ती मला आवडत नाही. स्पेसिकली मी तिला स्पष्ट सांगितलेलं आहे, तू जर माफ केलं तर मी तुझ्याशी खूप जोरात भांडेल, तुझं माझं पटणार नाही, तू माफ करायचं ना. दोस्ती नाही तुटेगी कारण का हा वो फुटेगी. दोघींच्या मध्ये जो कोणी येईल त्याचा सुराड आहे. कारण का ती खूप इझी माफ करते. ती म्हणजे ती बहुतेक ते म्हणतात ना ते पुस्तकी ज्ञान वाचून स्वतःचं आयुष्य नाही ना आपण लोकांना हिरून देण्याचा अधिकार द्यायचा. ठीक आहे, वाचतोय मी कायद्याची पुस्तकं वाचते, पण तुझं वाचणं माझ्या वाचण्यात फरक आहे. मला समोर चरण करणं कोण आरे करत असेल तर मी म्हणणार काय ही काय म्हणते, जाऊ दे ग, नको सोडून देऊ, असं कुठे कशाला आपण त्याला हे करायचं. म्हणजे आता बोलायचंच झालं ना तर तिच्या हसबंड बद्दल ती सगळे विषय सोडून देते. मी सांगते तू जर सोडलंस ना नवऱ्याला तर याद राख म्हणलं मी काय करते तुझं ते. तो जर तुझी असा एखादा किस्सा आहे का की ज्यावेळी त्या वेगळ्या ह्याच्यात संकटात होत्या किंवा त्यांच्या पार्टनर सोबतच्या वेगळ्या ह्याच्यात होत्या? म्हणजे त्यांचा पार्टनर म्हणजे ते विभक्तच आहेत, परंतु मी आजही मीडिया समोर सांगते, ती बिचारी म्हणते की ठीक आहे त्याला त्याचं आयुष्य आहे, मला नाहीये. पण तो जेव्हा येऊन सारखं सातत म्हणजे तो राजकारणाचा फायदा घेऊन जर बायकोला टार्गेट करत असेल तर मी तिला सांगितलंय ऐकायचं नाही, आणि ती ऐकते ना त्याच्यावरनं माझं आणि तिचं भांडण होतं. तेव्हा मी तिला म्हणते चलायचं आणि त्या नवऱ्याला बदलायचं, कोण काय करतंय ते बघू. पण ती म्हणते नाही सोडू आपण रुपाली, काही हे करायचं नाही. मग मला त्या गोष्टीचा फार राग येतो. कारण का ज्या नवऱ्याला तू जीव लावते, ज्याचं एक लेकरू तू खूप छान पद्धतीने सांभाळते, तरी सुद्धा तो येतोय आणि राजकारणासाठी म्हणजे राजकारणाने तर पहिला फॅमिलीचा विषय यूज करूच नये, मी या मताची आहे आणि नाहीच केला पाहिजे. आणि तो माणूस सातत्याने येऊन जर हिच्यावर बोलत असेल तर मी नाही सहन करू शकत. यांच्यातली मैत्री उलगडली आज. यांच्यातलं राजकारण आपण बघितलंय, एकमेकींवर टीका करताना बघितलं आहे. दोघीही राजकारणी आहेत, पेशानं वकील आहेत, एकमेकांना साथ देणार आहेत, पाठिंबा देणारे आहेत, कौटुंबिक पाठिंबा देखील देतात. पक्षात कोणाचं अडलं नडलं, कोणी जास्त बोललं तर हात धरून कान धरून सांगणाऱ्या देखील आहेत. आणि यांच्यातली ही मैत्री अशीच राहू देत. आणि एबीपी माझ्याच्या या सगळ्या प्रेक्षकांना देखील आपण तुमचं सेलिब्रेशन करणार आहोत. दोस्ती हम नहीं तोड़ेंगे दम मगर तेरा हाथ ना छोड़ेंगे. काय म्हणलं तू? काय आणि तू लव्ह यू रूप्स, लव्ह यू रूप्स. सर्व दर्शकांना मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या सगळ्या दोघींची ही मैत्री अशीच कायम राहू देत, एकमेकींना पाठिंबा देणारी,
साथ देणारी राहू देत आणि यांच्या राजकीय आयुष्यात देखील यांना भरभराट होऊ देत. अशीच या मैत्री दिनाच्या दिवशी माझी यांच्यासोबत छान मैत्री होती तशी प्रार्थना. आणि तर सगळ्यांना एबीपी माझातर्फे मैत्री दिनाच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.